लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून 16 मार्च 2024 पासून संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांची बॅनरबाजी करणाऱ्यावर पूर्णपणे बंदी असून शासनाकडून तशी खबरदारी घेतली जात आहे. परंतु नाशिक शहराच्या सातपूर परिसरात जुन्या सातपूर कॉलनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून दिवार लेखन असे अभियान चालले गेले होते. परंतु काही ठिकाणी आचारसंहिता लागून देखील ते फलक रंगवण्यात आले नाहीत किंवा झाकले गेले नाहीत. म्हणून एक प्रकारे एक बार फिर से मोदी सरकार अशी जाहिरात सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. हे फलक ज्या परिसरात आहे त्या ठिकाणाहून सातपूर विभागीय कार्यालय हे काही अंतरावर असून अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा विसर पडला असावा हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून या प्रकरणी दोषी कोण आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी सातपूर भाजप पदाधिकारी राजेश दराडे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. बघूयात सविस्तर. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून संपूर्ण देशभर प्रत्येक भागात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिवार लेखन अभियानाअंतर्गत त्याच्या बूथमध्ये त्या भागातल्या सार्वजनिक ठिकाणी त्या मालमत्ताधारकांची परवानगी घेऊन हे अबकी बार मोदी सरकार असं दिवार लेखन करण्याचं आम्हाला अभियान देण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक ज्या ठिकाणी दिवार लेखन केलेलं आहे त्या ठिकाणी जे संबंधित लोक राहतात घरमालक त्यांची परवानगी घेऊन त्यांची तोंडी परवानगी घेऊन आम्ही त्या दिवार लेखन अभियान संपूर्ण कार्यकर्त्यांनी या सातपूर भागात मंडलात पूर्ण केलेलं आहे. तर त्या अभियानांतर्गत हे सगळं दिवार लेखनाचं काम झालेलं आहे. नाही, तुमच्या माहिती करता सांगतो की सातपूर कॉलनी जेवढे दिवार लेखन झाले बहुतांशी रोडवरचे संपूर्ण जे दिवार लेखनाचे ज्या ठिकाणी दिवार लेखन झाले आहे ते सगळं महापालिकेने रंग मारून ते मूळ स्वरूपात त्याच्यावर जे आम्ही जाहिरात केली होती अबकी बार मोदी सरकार त्याच्यावर महापालिकेने त्यांच्या वतीने रंग मारलेला आहे. म्हणजे याच्यातली संपूर्ण मला माहिती नाही, पण तरीही हे मागच्या 16 तारखेनंतर जेव्हा आचारसंहिता जाहीर झाली आदर्श आचारसंहिता तर त्वरित महापालिकेने ॲक्शन घेऊन ते जे दिवार लेखनाचे जिथं स्पॉट आहे तिथं जाऊन त्यांनी रंग मारलेला आहे. त्यांच्याकडनं काही राहिले असतील तर तुम्ही किंवा आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना परत पूर्वसूचना देऊन त्या दिवार लेखन वर रंग परत एकदा त्या दिवार लेखनावर रंग मारण्याकरता आम्ही त्यांना सांगू शकतो. त्याबद्दल मला पूर्ण सांगता येणार नाही. महापालिकेला जबाबदार धरण्यात यावे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तो हा प्रशासनाचा विषय. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.